भाकर तुकडा ओवाळून टाक आणि म्हण, आल्या गेल्याची, गुराढोराची, भूताखेताची दृष्ट लागली असेल ती निघून जाऊ दे. झाली सगळी नाटकं करून का अजूनही काही लाड पुरवायचे बाकी आहेत? लाड पुरवायला आयुष्य पडलंय ग तुझ्याकडे. आता उठता बसता चालता बोलता या घरात तुझी सावली बनून फिरणार आहे मी, तुझ्या मागे मागे. तुझ्या लग्नातून हाताला धरून मला घराबाहेर काढलं होतंस. काय म्हणाली होतीस? तुमचं पाऊल सुद्धा या घरात पुन्हा पडू देणार नाही. मलाही माझा वेळ तुझ्यावर घालवण्याची इच्छा नाहीच आहे, पण तुला इथून घालवण्याची इच्छा मात्र आहे. काय घर माझं आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा केव्हा याल ना तेव्हा तुमची वाट अडवायला मी या दारातच उभी असेल. आणि आज तूच माझी पावलं धुतलीस. मला जेवण बांधून देऊन हाकलून दिलं होतंस. एक मिनिट, लग्न घरातून न जेवता जायचं नसतं. पहिली पंगत बसते, 4 घास खाऊन घे आणि मग जा. इसकी कोई जरूरत ही नहीं है, मैंने पहले से टिफिन पैक करके रखा है. ये लो जी. ठीक आहे, तुमच्या घरी जाऊन शांतपणे खा. हा, आणि आज तोच भाकर तुकडा तू ओवाळून टाकलास माझ्यावरून. आणि काय बरं म्हणाली होतीस? हा, तुमची नजर सुद्धा या घरावर पडू देणार नाही. पण आता हे घर माझं आहे, इथली सगळी माणसंही माझी आहेत. ही सगळी माणसं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार आणि मी सुद्धा हे घर वाचवायला आलेल्या सगळ्या संकटांना तोंड द्यायला नेहमी पुढे उभी असणार. आणि आज तूच माझी दृष्ट काढून टाकलीस. आता कसं वाटतंय? बरं बरं वाटतंय? आता तुझा संसार सुखाचा होऊ दे आणि माझाही. घरच्या लक्ष्मीला हळद कुंकू लावण्याची काही रीतभात, औक्षण,
असं? थांबते. काय चाललंय माझ्या परोक्ष? काय म्हणजे? अहो, ब्रह्मेंच्या खऱ्या आणि एकमेव सुनेचं जंगी स्वागत. तुमच्या बायकोचं या घरात पुनरागमन. आणि माझ्या विजयाचं काय म्हणतात ते, हा, सेलिब्रेशन. आजपासून तुम्ही आणि मी पुन्हा एकत्र नांदणार आहोत. श्रीयुत जगदीश विनायक ब्रह्मे आणि सौ सिंधू जगदीश ब्रह्मे. होय दादा, त्याला काहीच पर्याय नाही. पर्याय तुमच्याकडे नसला तरी माझ्याकडे आहे. ही बाई जर का ह्या घरामध्ये राहणार असेल तर ह्या क्षणापासून मी या घरात राहणार नाही. चालेल, सगळे निघून गेलात तरी चालेल, पण सिंधू जगदीश ब्रह्मे वसंत स्मृती सोडून कुठेही जाणार नाही. अरे दादा, हा काय वेडेपणा आहे? वेडेपणा नाहीये, हा छानपणा आहे. हं? अरे दादा, हे घर तुझं आहे, आपलं आहे. आता त्या कैद्या श्रेणीचं नाहीये. तुझं माझं तिचं असं काही वेगळं राहिलंय का या घरात? अरे पण ही घर सोडून जाईल ना. तू आता ताईपणा करू नकोस. कशी जाईल ती घर सोडून? कशी जाईल सांग ना. आणि का जाईल ती? काय? अरे तू कशाला डोक्यात राग घालून घेतोस? आपण करू काहीतरी. तूच मला म्हणालास ना की तिला घराच्या बाहेर काढणं शक्य नाही, ती आता घराच्या बाहेर जाणार नाही म्हणून. मग आता माझी समजूत का घालताय तुम्ही? अरे पण तू घर सोडून जाणं हा पर्याय नाही होत. हा एकमेव पर्याय आहे. ज्या घरामध्ये ती सिंधू असेल ना, त्या घरामध्ये मी क्षणभर सुद्धा थांबणार नाही. अरे दादा, दादा नको जाऊ प्लीज. दादा, प्लीज नको जाऊ, मी तुझ्या पाया पडतो. अरे अरे दादा, जाऊ दे मला. दादा, दादा ऐक. थांब दादा. अरे दादा ऐक दादा. अरे दादा, नाही 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 नाही. बाय 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 बाय. यांचं चिडणं, रुसणं, रागावणं या कशात इतक्या वर्षात काही बदल म्हणून नाही. कसं काय सहन करता तुम्ही हे सगळं? ते आमचेच ना. एकदा एखाद्या माणसाला जर का आपलं मानलं ना, तर त्याचं प्रेम, माया, राग, चिडचिड सगळं आपलं होतं. ब्रह्मेंच्या बरोबर राहून खूप लांब लांब बोलायला शिकलीस ग.
पण तुझं बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला आपलं मानलं ना की सगळे प्रश्न सुटतात. जसं मी या घराला आपलं मानलंय. बर, यांची सगळी नाटकं करून झाली असतील तर जाऊ का मी घरात? हे जा ना, जा जा, खुशाल जा आणि राहा त्या घरामध्ये. कारण आता ह्या घरामध्ये मी क्षणभर सुद्धा राहणार नाही. हो का? बरं बाई, जशी तुमची मर्जी. पण काय हो, कुठे चाललात हो? म्हणजे गंगेत डुबकी मारून सगळी पाप धुवायला का? की हिमालयात समाधी घ्यायला? अगो बाई, हे हिमालयाचं आधीच सुचायला हवं होतं. आत्ताच तिकडून परत नाही का आलात? निदान तो खर्च तरी वाचला असता. काय म्हणतोय? शेवटचं सांगतो, माझ्या मागे कोणीही यायचं नाही. दादा मामा, तू सुद्धा. या गेट बाहेर एक पाऊल जरी ठेवलं तरी बघ, तुम्हाला माझी शपथ. दादा मामा हो, मी आत्ता आली आहे ह्या घरात लग्न करून. अजून साधी पोळी सुद्धा धड गोल लाटता येत नाही मला. मग हे घर असं एकटीने सांभाळणं कसं जमेल मला? मला हे सगळं एकटीने मॅनेज करणं मला नाही जमणार आहे. माझ्यात तेवढी ताकद नाही आणि एक्सपिरियन्स त्याहून नाही. पण तुम्हाला आहे ना, तुम्हाला आहे तो एक्सपिरियन्स. तुम्ही मला ओरडता, मग मला समजावता आणि परत योग्य रस्ता सुद्धा दाखवता, हो की नाही? मग ऍटलीस्ट त्यासाठी तरी थांबा ना दादा मामा. आणि त्या सिंधू मामींना आपण बघून घेऊ. आपण दोघं एक टीम होत की नाही? सुपर टीम होत. मग आपण ना यू बाहेर काढूया त्यांना, काही प्रॉब्लेम येणार नाही. हा जो तुझा अति शहाणपणा आहे ना, यू घालवून देऊ, हाच कारणीभूत आहे ह्या सगळ्याला. सांगितलं होतं त्या बाईला पाठीशी घालून पोस. ज्यांची वस्तू चोरण्याचा प्रयत्न झालाय त्या व्यक्तीनेच तक्रार करायला हवी, त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. मला श्रीधन चोरल्याची तक्रार करायची नाहीये. पण तू स्वतः तिला पाठीशी घालतस आणि आमच्या आदित्यलाही तुझ्या मागे घेऊन गेलीस. यांचे पैसे आम्ही देतो. काय झालं सांग ना. आज जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा तिने घातच केलाय ना तुमचा. सांगितलं ह्या अशा महामायेला पाठीशी घालू नका. ते सापाला ना दूध पाजलं ना ते तो डसतोच शेवटी. डसतो की नाही? आज जेव्हा ह्या सगळ्या तुमच्या कर्माची फळं तुमच्या घशामध्ये गिळायची वेळ आली ना, तेव्हा आठवण झाली तुला दादा मामाची. अरे जी बाई तुरुंगामध्ये खडे फोडत बसली असती ना, ती आज आपल्या घरामध्ये येऊन आपल्या डोक्यावरती मिळ्या वाटाने फिर्या. ज्या बाईनी ह्या बंगल्याचं फाटक सुद्धा बघितलं असतं ना, ती बाई आज राज्य करणारे आपल्या घरात. अरे आपल्या घरात जिकडे आपला आवाज बुलंद होता ना, तिकडे ह्या बाई समोर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायला लागणार आहे. दादा मामा, आणि ह्या सगळ्याला तू कारणीभूत तू तुझा मग ह्या बघ. दादा, अरे दादा काय झालं दादा? हे दादा
दादा तर मी गोळी आणतो. बाई 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 अहो काय हा राग, काय हा तळतळाट. अहो माझ्या पायी तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कुणाच्या तोंडाकडे बघू हो मी? कुणाच्या नावाचं मंगळसूत्र घालू? कुणाच्या नावाने कुंकू वागवू कपाळावर? अहो मी तुम्हाला वचन देते, तुम्ही माझ्याशी कितीही वाईट वागलात, भलं बुरं बोललात, अगदी अगदी असे आक्रस्ताळेपणाने वागलात ना, तरी मी तुमच्याशी अजिबात वाईट वागणार नाही. हो काही झालं तरी लग्नाची बायको आहे मी तुमची. सौ सिंधू जगदीश ब्रह्मे. जरा प्रेमाने वागायला बघत होते तर तुम्ही मलाच झिडकारताय. म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय. तुम्ही नुसत्या लाथाच मारणार. हो बाई, तुम्हाला या घरात राहायची परवानगी मिळाली आहे, वाटेल तर बोलायची नाही. आणि तुम्हाला घरात जायचंय ना, मग जा ना, जा. दादा समोरून चालत्या हवा जाताय ना. बरं बाई, आता तुम्हीच म्हणताय तर जाते. काय ग येते हा. आणि दादा गोळी घेतली का? पाणी दे. आपल्या वसंत स्मृतीचं वाटोळ होणार आणि आपल्या स्वप्नांची माती होणार, माती.